नमस्कार. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये ना गाऊनची कटिंग पाहिली होती. त्याचेच आजचा पुढचा पार्ट म्हणजेच त्याचं स्टिचिंग पाहणार आहोत. तर इथे मी पुढचा जो आपण योक कट केला होता, त्या योकला ना पायपिंग करणार आहोत. त्यासाठी मी व्हाईट कलरची पट्टी घेतली आहे. कारण कपडा आहे मरून कलरचा आणि त्यावरती व्हाईट कलरची डिझाईन आहे. त्यासाठी मी व्हाईट कलरची पायपिंग लावण्यासाठी कॉटनची क्रॉसपट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. आणि हे बघा या पद्धतीने असा थोडा कट मारून त्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे. पण जसं ब्लाऊजला वगैरे करतो ना पायपिंग त्याच पद्धतीने करायचं आहे. आणि मला ते डिझाईनचे किंवा पुढे बटन हुक ह्यापेक्षा हे पायपिंगचे गाऊन बरे वाटतात शिवायला पण आणि घातल्यावर पण ते चांगले दिसतात. तर हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आतमध्ये ते फोल्ड करून एकदम बारीक पायपिंग करून घ्यायचे. अगदी सावकाश त्याची पायपिंग करून घेतलेली आहे. ही बघा या पद्धतीने आपण ही ह्याची पूर्ण पायपिंग करून घ्यायचे. तशीच आता आपण दुसऱ्याही भागाला अशीच पायपिंग करून घेऊया. ही बघा दोन्ही भागांची पायपिंग करून झालेली आहे. सुंदर अशी आपली पायपिंग आलेली आहे. आता आहे ना हे दोन पार्ट जोडण्यासाठी मी ह्याला हुक किंवा बटन काही लावणार नाही. तर आतून मी त्याला डायरेक्ट पट्टी जॉईंट करणार आहे. तर हे बघा अशी ना फोल्ड करून एक इंचाची किंवा 1.5 इंचाची अशी पट्टी घ्यायची आणि त्या पट्टीला मी शिलाई मारून घेतली जेणेकरून ती हलू नये किंवा मागे पुढे होऊ नये यासाठी. तर हे बघा अशी त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची. पट्टी मी डबल पट्टी घेतलेली आहे म्हणजे ती पट्टी ना थोडी ताठ राहते यासाठी. तर आपण जो पंचकोनी गळ्याचा जो कोन काढलेला होता त्या कोनाच्या थोडं वरती ही पट्टी घ्यायची आणि अशा पद्धतीने हे बघा आणि त्याला ना आपण शिलाई मारून घेणार आहोत. जर थोडं मागे पुढे करून घ्यायचं जेणेकरून शिलाई त्याची लगेच निघू नये यासाठी थोडं लॉक करून घ्यायचं आहे वरती. आणि हे बघा अशी ना शिलाई मारून घ्यायचे. तुम्ही डबल शिलाई मारली तरी चालेल किंवा सिंगल असली तरी पण चालेल कारण वरती आपण लॉक केलेला आहे त्यामुळे. त्याच पद्धतीने आपण दुसरा पार्टही हे बघा याच पद्धतीने आता आपण ह्याचा दुसरा भागही तसाच जॉईंट करून घ्यायचा आहे. हे बघा तर अशा पद्धतीने आपले हे दोन्हीही पार्ट जॉईंट करून झाले आहेत. ज्याचा कपडा होता तो मी कट केला आहे. दोरे वगैरे असतील ते कट करून टाकायचे आहेत. आणि हे बघा छान अशी पट्टी आपली ती मधली बसलेली आहे. आणि आता आहे ना आपण जो योकचा जो खालचा भाग आहे त्याला पण आपण पायपिंग करून घेणार आहोत. गाऊन सुंदर दिसतो त्यामुळे काही जण काय करतात डायरेक्ट त्याच्यावरती खालचा जो आपला घेराचा भाग असतो ना तो पण जॉईंट करून घेतात आणि वरती लेस लावतात त्याला. तर मी ह्याला पायपिंग करून घेणार आहे जेणेकरून गाऊन दिसायला पण सुंदर दिसतो आणि छान वाटतो म्हणून. तर अशा पद्धतीने त्याला मध्ये मध्ये ना कट द्यायचे जेणेकरून पायपिंग व्यवस्थित बसते. आणि ही बघा जशी आपण वरच्या गळ्याची पायपिंग करून घेतली त्याच पद्धतीने आता ही पण पायपिंग करून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने आपलं हे योकला पण पायपिंग करून झाले. आता ह्याला ना मी छोटी नॉट लावणार आहे आणि त्याच्या आधी ना आता आपण हा जो खालचा घेराचा भाग आहे तो जोडून घ्यायचा. मध्ये आपण ज्याला कट दिला होता ते बघा तिथून ह्या बाजूला डाव्या बाजूला पण आणि उजव्या बाजूला अर्धा इंच अंतर असं घेऊन जो आपण योक तयार केला आहे तो योक त्या कपड्यावर ठेवायचा आहे.
म्हणजे आपण जी पायपिंग केली आहे ना ती दिसेल आणि अगदी बरोबर पायपिंगच्या बाजूने त्याला शिलाई मारत घ्यायचे. खालचा जो घेराचा भाग आहे त्याला ना अर्धा इंच एवढी मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे आपली शिलाई व्यवस्थित एका लाईनीत येते. आता आपण जो मध्ये कट मारला होता तो कट ह्याचा जो मध्य आहे, आपण जे 2 पार्ट एकत्र जोडलेत तिथेच घ्यायचं आहे आणि त्या उरलेल्या कपड्याच्या आपण चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. हे बघा अशा पद्धतीने 3-4 चुन्या बसतात. त्या चुन्या मी आपल्याकडच्या बाजूला फिरवून घ्यायच्या आहेत ज्यावेळेस आपण शिवतो तेव्हा. हे बघा अगदी सेंटरला सेंटर लागलेला लावून घ्यायचा आपण अगदी व्यवस्थित, जेणेकरून आपल्या चुन्या छान येतात आणि गाऊन दिसायला फिनिशिंगला पण चांगला दिसतो. तसंच या बाजूला पण आपण या वरच्या मुंढ्याच्या बाजूला आहे ना एक पिन लावून घ्यायची, जेणेकरून आपली मग कपडा मागे पुढे होत नाही आणि कमी जास्त पडत नाही. आणि उरलेल्या कपड्याच्या इथे चुन्या टाकून घ्यायच्या आहेत, त्या बाजूला फिरवायच्या आहेत. म्हणजे आपल्या तिकडच्या चुन्या आपल्याकडे सरळ बाजूला फिरवल्या आपल्याकडच्या बाजूला, तर दुसऱ्या बाजूच्या चुन्या आपल्या विरुद्ध दिशेला फिरवायच्या आहेत. म्हणजे मला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला कळलं असेल. त्या चुन्यांची दोन्ही आपण जे चुन्या टाकतो त्या समोरासमोर आल्या पाहिजेत, अशा पद्धतीने चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. आणि त्याच्यावर आता मी डबल शिलाई देऊन घेतले, जेणेकरून तिथली शिलाई निघू नये किंवा आपण काय काम करतो किंवा काय करतो, मुलं आपली लहान असतात तर ती शिलाई तिथली निघते आणि त्या चुन्या उसवल्या जातात त्यासाठी. तर हे मी लूप टर्नर ना मिशोवरून घेतलं होतं, त्याचा बराचसा फायदा होतो नॉट वगैरे बनवण्यासाठी. तर त्याच्या सहाय्याने मी बारीक नॉट करून घेतली आणि त्याला छोटंसं कपड्याचं लटकन करून हे बघा अशा प्रकारे मी हे लावून घेतलेलं आहे लटकन. त्याला अगदी छोटी घ्यायचे, एक 5-6 इंचाचं तुम्ही नॉट तयार करून घेतलीत ना तरी पण चालते, काय फार मोठी लावायची गरज लागत नाही. आपला पुढचा भाग तयार झाला. त्याच पद्धतीने आता आपण पाठीमागच्या भागाला पण जो गळ्याचा आकार दिला आहे त्याला पट्टी लावून घ्यायची. मी जो गाऊनचा कपडा उरला होता त्याचीच पट्टी लावून घेणार आहे आणि ती आतल्या बाजूला आपण फोल्ड करून घ्यायचे. तर पट्टी मी डबलच घेतले, सिंगल पट्टी घेतली नाही आहे. अशा पद्धतीने ही पूर्ण गळ्याला पट्टी लावून घ्यायची आणि ते बघा अशी दुमडून ना त्याच्यावरती एक दाबाची शिलाई द्यायची. संपूर्ण गळ्याला एक दाबाची शिलाई द्यायची आणि मग तो भाग आतमध्ये दुमडून घ्यायचा. आता सरळ भाग ठेवून दोन्ही भाग हे गाऊनचे मागचा आणि पुढचा दोन्ही भाग जोडून घ्यायचे आहेत. बघा या पद्धतीने व्यवस्थित अगदी लावून घ्यायचं आहे आणि एक अर्धा इंचावरती शिलाई मारून शोल्डरला उतार देऊन शिलाई मारून घ्यायचे. कधी कधी काय होतं ना की आपण ज्यावेळेस शिवतो त्यावेळेस एखाद्या वेळेस थोडंसं मागे पुढे आपलं शिलाई होते, तर जे काही मुंड्याच्या साईडला कपडा जादाचा उरलेला असेल तर थोडासा अगदी 1/2 इंच एवढाच एखाद्या वेळेस मागे पुढे होतो, तो कट करून घ्यायचा आणि दोन्ही शोल्डर आपले बरोबर आहेत का हे लावून बघायचे आणि त्याप्रमाणे कट करून घ्यायचे. आणि आता हे बघा मी हात पहिले आपण कट केलेलेच होते ते हात आता ह्याला जॉईंट करून घ्यायचे. व्यवस्थित असे हात ह्याला जॉईंट करून घ्यायचे. शिवायला एकदम सोपा आहे. बिझनेस म्हणून पण एक नंबर होऊ शकतो, कारण आता बऱ्याचशा महिला म्हणा किंवा वयस्कर स्त्रियांपासून अगदी मुलींपर्यंत सगळेजण गाऊन हे वापरतातच घरात. त्यामुळे आपलं तुम्हाला जर बाहेर कुठे काम करता येत नसेल तर घरात बसून हा पण व्यवसाय आपल्यासाठी होऊ शकतो. आपल्याला जर मशीन चालवायला येत असेल किंवा जर तुम्ही शिकत असाल तर फार काही ह्याच्यात डोकं लावायचं नाही आहे. फक्त तुम्ही थोडं लक्ष देऊन केलं ना तर एक व्यवसाय म्हणूनही होऊ शकतो. कारण तर आता हे दोन्ही भाग आपण जॉईंट करून घेणार आहोत
आधी बाजूने त्याला जोडून घ्यायचे ते पूर्ण अगदी शिलाई त्याची मारून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने संपूर्ण गाऊनला आपण शिलाई मारून घेणार आहोत. म्हणजे दोन्ही भागाचे हे आपण जॉईंट करून घेणार आहोत. त्यानंतर आपण त्याचं फिटिंगची फिटिंगचं माप टाकायचं आहे आणि मग ती शिलाई मारून घ्यायची. मी जर माझी ही सांगण्याची पद्धत जर तुम्हाला आवडत असेल तर एक लाईक नक्की करा, कारण तुमचं एक लाईकच आम्हाला अजून छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी उपयोगी पडतं. म्हणजे आम्हाला पण वाटतं असं की होय बाबा, आपण जे करतो आहे ते इतरांना पण आपलं काम आवडतं आहे. तर हे बघा, आता ह्याची उंची मी सांगते तुम्हाला. उंची आहे 50 इंच याची आणि त्यामध्ये आपण 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे शिलाई मार्जिनसाठी. तर इथे मी 52 हे बघा 50 आणि 2 52 इंचावरती खूण करून घ्यायचे आणि हे ना आता कट करून घ्यायचं आपण. तो खालचा उरलेला भाग आहे तो. आता याचा हातगेर आहे 6 इंच आणि दोन्ही बाजूला आपण 1.5 इंचाचं मार्जिन ठेवूनच आपण मापं टाकलेली होती. तेवढं 1.5 इंचाचं माप घेऊन अशा थोडा कर्व आकारात त्याला शेप द्यायचा आहे. म्हणजे आपल्याला कमरेच्या इथून जो फिटिंगला तो व्यवस्थित बसतो आणि खाली त्याचा घेर मग ओपन घेर असतोच त्याचा. खालपर्यंत अगदी पायापर्यंत आपला गाऊन काही फिटिंगला येत नाही. फक्त कमरेपर्यंत थोडा शेप दिला ना की गाऊन दिसायला पण छान दिसतो. आणि गाऊन काय हे फिटिंगचे ड्रेससारखे किंवा ब्लाऊजसारखे फिटिंगचे नसतात, थोडे लूजच असतात. अशा पद्धतीने ही पूर्ण शिलाई खालपर्यंत मारून घ्यायची. त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूलाही त्याची शिलाई मारून घ्यायची. हे बघा, तर दुसऱ्या बाजूला पण मी तसंच माप टाकून घेते आणि त्याचे कर्व शेप देऊन पूर्ण शिलाई मारून घ्यायचे. आता जो आपला खालचा घेराचा भाग आहे ह्याला आपण फोल्ड करून अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आणि शिलाई मारून घ्यायचे. खालच्या बाजूला जास्त ठेवलं नाही आहे, कारण आपण मापाप्रमाणेच कट केलेला आहे. त्यामुळे ह्याची जी खालची पट्टी येईल ही बारीक येईल. या पद्धतीने आपला 10 ते 15 मिनटामध्ये गाऊन तयार झालेला आहे आपला. तर हा गाऊन तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.